बाबा माझ्याशी आणि माझ्या बाळाशी असं कसं वागू शकतात? नरसिंह किल्लेदार मुख्यमंत्र्यांविरुद्ध कट रचतायत. आमदार खरेदी करत सुटले साहेब. दिसेल त्याच्या तोंडामध्ये पैसे कोंबून तोंड बंद करू पाहतायत. काहीही असलं तरी या घराची मालकीण आहे मी. फक्त एक दिवस, मग सगळं आपल्याला हवं तसं घडेल. पण हा एक दिवस खूप महत्वाचा आहे. उद्याचा प्रत्येक घटनाक्रम जसा ठरलाय तसाच घडला ना तर काहीच चिंता नाही. जसा म्हणजे कसा? मला प्रत्येक घटनेची सविस्तर माहिती पाहिजे आणि जे जसं ठरलंय तसंच घडायला हवं. सकाळी 11 वाजता विरोधी पक्षनेते कर्णिक सरकार विरोधात अविश्वासाचा ठराव मांडतील. त्यानंतर मीडियातून मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जाईल. त्यानंतर आपल्याच पक्षातून आपणच खरेदी केलेले 52 आमदार दिल्लीत पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटतील आणि तिथेच त्यांच्यासमोर मुख्यमंत्री बदलण्याचा प्रस्ताव मांडतील. त्याचवेळी पुरंदरे मुख्यमंत्री पदासाठी तुमचं नाव पुढे करतील. दिल्लीहून रात्री कर्णिकांना फोन जाईल आणि त्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री होणार असाल तर कर्णिक अविश्वासाचा ठराव मागे घेतील आणि जर उद्याच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला तर परवा दुपारपर्यंत आपण दिल्लीत असू. दॅट्स इट. तुमची तयारी काय म्हणते? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित झालंय साहेब. कर्णिकांपर्यंत पैसे पोचलेले आहेत. शिवाय ज्या 52 आमदारांना आपण आपल्या बाजूने वळवलं होतं त्यांच्याकडेही पैसे पोचलेत. त्यांच्या घरावर, त्यांच्या ऑफिसवर, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आपली बारीक नजर असेल. तुमच्या बोलण्यात हवा तसा उत्साह दिसत नाहीये वाकणीस. काय झालं? राधिकाचा प्लॅन पटलेला नाहीये का तुम्हाला? साहेब, राधिका मॅडमचा प्लॅन हा जरतरवर अवलंबून आहे आणि राजकारणात शक्यतो परिस्थितीवर अवलंबून नसावं. तुला काय वाटतं राधिका? मला वाटतं वाकणीसांनी जरा सकारात्मक विचार करायला हवा. निदान एक दिवस हातात राहिलेला असताना तरी. मला वाटतं राधिका बरोबर बोलते. वाकणीस, जोमानं तयारीला लागा. अमृताबद्दल बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. जर मला तिच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसेल तर तुम्हाला तिच्याबद्दल काहीही करण्याचा अधिकार नाही. म्हणजे मी तुम्हाला अमृताच्या बाळाबरोबर काही चुकीचं नाही करू देणार. तुमचं सगळं बोलणं ऐकलंय मी. त्यामुळे तुम्हाला मी असं नाही वागू देणार ज्यामुळे अमृताच्या बाळाला धोका पोचेल. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अमृताचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आता तिच्या बाळाच्या मागे लागलीस. मी काय म्हणतेय तुम्हाला चांगलंच कळतंय, पण तुम्ही असे का वागताय हे मला कळत नाही. बस बस झाले तुझे फुकटचे सल्ले. हा माझ्या घरातला प्रश्न आहे, त्यामुळे तू ढवळाढवळ करण्याची काही गरज नाही. अमृता, काय झालं अमृताला? अहो चालता चालता चक्कर येऊन पडली ती अचानक. तिला इकडे आणलं मी. घरातली बाकीची माणसं कुठे आहेत? आत्याबाई कुठे आहे? आत्याबाई आणि माझी आई गण्याला घेऊन देवळामध्ये गेल्या. तुझ्या घरच्यांना काही उद्योग नाहीत का? आत्ताच जायचं होतं त्यांना बाहेर. उगीच माझ्या घरच्यांना बोलू नका. आत्याबाई स्वतः त्यांना घेऊन गेले. मला तर वाटतं तूच काहीतरी केलं असशील अमृताला. अहो बाजूला हो. तिचा बाप अजून जिवंत आहे. बाजूला हो. तुम्ही तिचे वडील आहात, परमेश्वर नाही. आणि निदान यावेळी तरी तुमचा अहंकार थोडा बाजूला ठेवा आणि जमलं तर आत्याबाईंना किंवा डॉक्टरांना फोन करा. माझ्या मुलीसाठी तू जे काही केलंस
त्याबद्दल मी आभारी आहे तुझा. फक्त आभारच मानताय? मला वाटलं डॉक्टरांच्या हातावर कशी फी टेकवतात ना, तशी माझ्या हातावर टेकवाल तुम्ही. टोमणे मारायची गरज नाहीये. फक्त आभार मानलेत मी तुझे. तसं नाही. आजकाल जी भाषा तुम्हाला कळते ना, त्याच भाषेत बोललेलं बरं. माझ्या मुलीसाठी तू जे काही केलंस त्यासाठी मी तुझे आभार मानतोय. तर लगेच डोक्यावर बसू नकोस. अजूनही तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल सहानुभूती वाटते हे ऐकून बरं वाटलं. माझं हे बदललेलं रूप फक्त तुझ्यासाठी आहे. म्हणजे अमृताला आणि तिच्या बाळाला आता कोणापासूनही धोका नाही असं समजून ना मी. खूप आनंद झाला असेल नाही तुला? मला आनंद झालाच आहे, कारण आज माझ्यामुळे एका निष्पाप बाळाचा जीव वाचलाय. त्याचा वाचलाय ग, पण आता तुला माझ्यापासून कोण वाचवेल? खरं सांगू का, मला तुमची अजिबात भीती वाटत नाही. उलट आता मला तुमची दया येते. मला माझी दया नाही, कीव येते की तुझ्यासारख्या बाईला मी जिवंत ठेवलीच कशी. जी बाई राज रोजपणे बाहेर जाऊन शेण खातीये आणि जगाला मात्र चारित्र्याचे धडे देते, तिला मी ठार का नाही मारली? कारण तुम्हाला माहिती आहे मी निर्दोष आहे आणि निष्कलंक आहे. लाज नाही वाटत तुला चारित्र्याच्या गप्पा मारताना? माहित नाही कुठल्या खानदानातून आलीस, पण माझ्या नशिबी का आलीस? मी ज्या खानदानातून आली आहे ना, त्या खानदानामध्ये माझ्यावर माणसांना जपण्याचे संस्कार करण्यात आले, खून करण्याचे नाही. आणि चारित्र्याच्या गोष्टी तुम्ही नका करूत. लाज चालती हो इथून. नाही जाणार, कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि या घरातून बाहेर काढण्याचा अधिकार माझ्या नवऱ्याला सुद्धा नाहीये. आणि एवढंच असेल ना तर घ्या जीव माझा. खरं तर तीच इच्छा आहे माझी. मग हात का नाही धजावत आहेत का? इथे तुम्हाला परशुदादांचीच मदत घ्यायची आहे. बस बस कर आता. तू चालती हो इथून. आणि पुन्हा माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये आलीस तर याद राख. हेच मला तुम्हाला सुद्धा सांगायचं आहे. पुन्हा जर तुम्ही अमृता आणि तिच्या बाळाच्या मध्ये आलात तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल. नर्मदाताई, मी यांना वाटेल तसे बोलले. रागवला असाल ना तुम्ही माझ्यावर? चुकलंच माझं. पण मला सांगा, हे तरी असं का वागताय? त्यांना असं बोलल्यापासून मला झोप नाही लागली, सारखं रडायला येत होतं. त्यांना का कळत नाहीये? या सगळ्यामध्ये अमृताच्या बाळाचा काय दोष? मान्य आर्यन वाईट होता, पण त्यात बाळाची काय चूक? आणि ते बाळ अमृताचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा अंश असणारच ना. हे त्यांना का नाही कळत आहे? मी हात सोडते तुमच्या समोर. यांना सुबुद्धी द्या. काय ग ताई, काय करतेस?
बोलत होतीस ना यांच्याशी? तुला काय करायचंय? तुझं काय काम आहे इकडे? मला काही नाही करायचंय. मी आत्याबाईंचा निरोप घेऊन आलोय. त्यांनी तुला बोलावलंय. का? का ते मी कशाला विचारू? मी काय चोमडा आहे का? बर, जा, तुम्ही आलेच. अरे वा, तू आणलास चहा? मग तुम्ही चहा चहा ओरडत होतात ना. तुमची लाडकी जानकी देवघरात बिझी आहे म्हणून म्हटलं मी चहा आणून द्यावा. गुड. अहो भाग्य माझं. नवरात्रीची सुरुवात होणार आहे त्यामुळे आता 9 दिवस धांदल उडेल. का धांदल का उडेल? मग काय 9 दिवस पूजा अर्चा, आत्याबाईंचे उपवास, काय नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे धाकाचं वातावरण असतं घरात. तुला असं म्हणायचं की हे 9 दिवस तू धाकात असतेस? तसं असेल ना अहिल्या, तर मी त्या देवीकडे खरंच प्रार्थना करीन वर्षभर नवरात्र चालू राहू देत. उगाच काहीही बोलू नका. मला फक्त एवढंच म्हणायचंय की देवीपेक्षा घरातल्यांची नखरेच जास्त असतात. ती देवी शांत बसून सगळं बघत असेल. तुला सांगू का अहिल्या, तुला जेवढा ह्या सगळ्याचा त्रास होतो ना तेवढा काही देवीला होत नसणार. तू नको काळजी करूस. मग काय फार आनंद होत असेल का? उगाच खोटी भक्ती करायची, पूजा करावी, आरती म्हणावी इथपर्यंत ठीक आहे. पण हे काय, काही न खाता पिता देवीला वेठी धरायचं, याला काय अर्थ आहे? आणि आता तर काय, आत्याबाईंचं बघून तुमची लाडकी जानकी ती सुद्धा उपवास धरेल ना, नाही का? नाही, काय कल्पना नाही. पण बोलतो मी तिच्याशी, चर्चा करतो. का एखादा परिसंवाद घडवून आणूया घरातल्या घरात? हा, म्हणजे मग ठरवता येईल ना कोणी कोणी उपवास करायचे आणि मुळात का करायचे. काहीही करा, परिसंवाद भरवा, पत्रकार परिषद बोलवा, पण मला या सगळ्यात ऍड करू नका. माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. कोणाला उपवास धरायचेच असतील ना तर खुशाल धरावे, पण मी हे सगळं करणार नाही. माझं ठरलंय. अहिल्या, हे म्हणजे कसं आहे माहितीये का, एखाद्या गाढवानी गाणाऱ्यांच्या मैफिलीत जायचं आणि तिथे जोरजोरात ओरडून सांगायचं, प्लीज मला गायचा आग्रह करू नका, मला गायचा आग्रह करू नका. तसं काहीतरी करते. हे बघ, तुला कोणी उपवास करायला सांगत नाही. हा, तुझ्याकडनं ती मुळात अपेक्षाच नाहीये. हो का? चहा प्या, थंड व्हायचा. गणेश, जानकी कशी आली नाही रे अजून? येतच असेल. काय करते का ती एवढा वेळ? ते आली का? ये बाई ये, चल बस. आत्याबाई, पण एवढ्या वाती कशाला? अरे म्हणजे काय, नवरात्र आलं ना, 10 दिवस 24 तास दिवा असतो आपल्याकडे, मग वाती पुरायला नकोत का? अगं खरं, रामावतीहून श्रीपतीने माती आणून दिली का ग घटासाठी? हो, दिली आणून त्यांना. ते बाई एक मोठं काम असतं खरंच. बाकी काही राहिलं नाही ना आता? नाही. पांडूकडे यादी दिलेलीच होती, त्याने सामान सगळं आणलं असेल. नर्मदा होती ना तेव्हा मला या कशाकडे बघायला लागायचं नाही बघ. अर्थात तूही आता सगळं व्यवस्थित करशील याची खात्री आहे मला. आत्याबाई, तुमचा 9 दिवस उपवास असतो? हो हो, 9 दिवस मी उपवास करते. मी पण करू? कशाला, मी करते ना तेवढं पुरे. माझ्याच्याने होईल तेवढे दिवस मी करेन, मग नंतर तुम्ही ठरवा काय करायचं ते. मला येणार आहे का? येईल ना, करायला घे. अहो नुसता बसलाय तो, मी शिकवते कसं.
घेण्या घे नीट ओवर का आणि बरोबर ते बघ ताईनी पुढचं फुल ओलं सुद्धा पुढे जाणार आहे ती आपल्या. ती नाही जाऊ शकत आपल्या पुढे आणि गेली तर गेली. आपलीच माळ सर्वात भारी होणार आहे. थांब तिला बोलण्यात गुंतवतो. काय ग जानकी खायला काय काय करणार आहेस या वेळेला? फराळाचं सगळंच करणार आहे आणि बोलण्याच्या दिवशी खिरापत पण असेलच ना. हा बोंडल्याच्या दिवशी बोंडला ते आईलमा पैलमा वगैरे. यावेळेला तर लय भारी बोलला करूयात आपण आणि याला थांबूयात हत्ती म्हणून. ए मी हत्ती वगैरे नाही आहे. तूच उभी राहा ना हत्तीन म्हणून. आणि तुझी ती वेणी आहे ना ती शेपूट म्हणून अशी हलव. पण बाळानो तुम्हाला हे कोणी सांगितलं की आपल्याकडे भोंडला होतो म्हणून? होत नाही म्हणजे म्हणजे काय भोंडला होतच नाही इकडे. अगं ते बायका बायकांचा खेळ आहे तो. आता कोण खेळणार आहे आपल्याकडे? पण मग नवरात्रीमध्ये तर 12-12 वाजेपर्यंत जागायचं असतं ना. मग करतात काय इकडची लोक? ते हे करतात काय ते काय रे खेळतात ते असं दांडिया रास गरबा तिकडे जातात. अरे रात्र रात्र जागतात खूप मजा करतात. हे गण्या या वेळेला वेळ मिळाला ना मी तुला घेऊन जाईन त्या दांडियाला वगैरे. नको त्यापेक्षा आपण घरी मोठा बोंडला करूया. दांडिया तुम्ही दरवर्षीच खेळता ना यावर्षी बोंडला करू. ते तुम्ही बायका बायकांचं झालं. आमच्या पुरुषांचं काय करायचं आम्ही? नाही नाही आम्हाला दांडिया खेळायला जायलाच लागेल. हा मग आपण एक काम करूया का आपण दोन्ही ठेवूया. म्हणजे काय होईल की आपल्याला दांडिया पण खेळायला मिळेल आणि खिरापतीचा प्रसाद पण खायला मिळेल ना. अरे हे बेस्ट झालं. असंच करूया. अमृताला कळेल ना तेव्हा जाम आनंद होईल तिला. अमृता दरवर्षी खेळायला जाते ते दांडिया वगैरे अगदी न चुकता. लहानपणी तर इतका दांडिया खेळायची इतकी नाचायची आणि बरोबर आम्हालाही नाचवायची. ती सांगेल तोपर्यंत दमून जायचो आम्ही. पण मजा यायची तेव्हा. आलो. अमृताला फोन करून येतो. तुझा काहीतरी गैरसमज होतोय राधिका. माझा काही गैरसमज होत नाही. ज्यावेळी वाकनीस तुम्हाला त्यांचा राजीनामा देत होते तेव्हा तुम्ही घ्यायला हवा होता. राधिका वाकनीस हा माझा अत्यंत जुना आणि विश्वासू सहकारी आहे. असतील पण या सगळ्या प्रकरणात त्यांचा काही एक उपयोग होत नाही. सांगितलेल्या सगळ्या कामात खुसपट काढत असतात. नाही ती खुसपट नसतात राधिका. इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेल्या शंका असतात त्या. पण त्या शंकांमुळे नेगेटिव्ह एनर्जी तयार होते त्याचं काय? चांगल्या कामात खो नको. यांना काही काम सांगितलं की यांचा नचा पाडा सुरू. कसं आहे माहिती का राधिका, मुळात ही राजकीय खेळी तुला सुचलेली आहे. त्यामुळे साहजिकच त्याचं सगळं श्रेय तुला जाणार. इतके वर्ष काम केल्यानंतर कदाचित त्यांना थोडासा मत्सर वाटत असेल. पण नरसिंहराव मी सगळं सांभाळू शकते ना. नाही राधिका, राजकारणातलं सगळं काही तू एकटी नाही सांभाळू शकत. त्यासाठी वाकनीस लागणारच. म्हणजे एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर आर्किटेक्ट नकाशा ऑफिसमध्ये बसून बनवतो, पण ऍक्च्युअल लोकेशनवरती सिमेंट आणि वाळूच्या ढिगाऱ्यांमध्ये उभं राहून जे मजूर बिल्डिंग उभी करतात त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी एखादा मुकादमच लागतो. आणि वाकनीस हा असा मुकादम आहे की ज्याच्या हाताखाली भले भले सुद्धा निमूटपणे कामं करतात. पण मुकादमाने जर हलगर्जीपणा केला तर ती बिल्डिंग कोसळू शकते. एवढंच म्हणायचं मला.